वसई विरारमध्ये अजून सुद्धा पावसाचं पाणी जे साचलेलं होतं रस्त्यांवर ते अजूनही ओसरलेलं नाहीये। तर अजूनही हा सगळा परिसर हा जलमयच आहे। तर विद्युत पुरवठा या भागात खंडित करण्यात आलेला आहे। दरम्यान सध्या पावसानं विश्रांती घेतली तर विरार पूर्व इथं चंदनसार गणपती मंदिर रोड परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। तर अजूनही या भागामध्ये साचलेला पाण्याचा निचरा होत नाहीये। शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस पडल्यानं संपूर्ण वसई विरार शहराचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। मात्र आता दुपारनंतर पावसाने 2 ते 3 तासांपूर्वी विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे काही भागामध्ये पाणी ओसरलेलं आहे तर काही ठिकाणी अजूनही पाणी आहे। सध्या मी विरार चंदनसार परिसरातील गणपती मंदिर रोडवरती उभा आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा आता गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी जे प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांना मोठ्या अडचणी सामना करावा लागतो। आपण जर पाहिलं या ठिकाणी शिरगाव असेल, चंदनसार असेल, खंदरपाडा असेल, असे 4 ते 5 गावांचा जो संपर्क आहे या ठिकाणी तुटलेला आहे। दरवेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्याने नागरिकांना मोठी कसरत करत त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो आहे। आपण जर बघितलं वसई विरार शहरामध्ये दिवसभरामध्ये संपूर्ण कमरे इतका पाणी साचलं होतं आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन हे पूर्ण विस्कळीत झालं होतं। त्यामुळे आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काही भागामध्ये पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही पाणी आहे तसंच पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर आता पालघर जिल्ह्यामध्ये आता अतिवृष्टीचा पाऊस होणार आहे। त्यामुळे उद्या देखील शाळांना 7 जुलै रोजी सुट्टी देखील प्रशासनाने जाहीर केलेली आहे। तर आपण जर पाहिलं तर आता आजचीही परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। तसंच आता काही भागामध्ये विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा हा सुरळीत सुरू आहे। विरार पश्चिमेकडचा भाग जर आपण बघितला तर अजूनही विद्युत पुरवठा खंडित झालेला जो सुरू झालेला नसून जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही आहे तोपर्यंत त्या ठिकाणातला जो विद्युत पुरवठा आहे तो सुरळीत होणार नाही आहे। त्यामुळे आता किती काळ लागू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।